नमस्कार. या खास विश्लेषणामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग थेट विषयालाच हात घालूया. पावसाळा म्हटलं की निसर्गाचं सौंदर्य कसं खुलून येतं नाही का? पण हेच निसर्गाचं रूप आपल्या आरोग्यासाठी काही गंभीर आव्हानंही घेऊन येतं. आजच्या या सत्रात आपण हेच समजून घेणार आहोत की या पावसाळ्याच्या हंगामात आजारांपासून दूर कसं राहायचं आणि स्वतःला सुरक्षित आणि निरोगी कसं ठेवायचं. पावसाळा हा ऋतू ना एक अतिशय सुंदर पण तितकाच धोकादायक असा विरोधाभास आहे. म्हणजे पहा, एका बाजूला तो आपल्याला उन्हाळ्याच्या त्या जीवघेण्या उकाड्यापासून आणि उष्णतेपासून एकदम भारी आराम देतो. पण दुसरीकडे, आणि इथेच खरी गोम आहे, हेच आपल्याला हवंहवंसं वाटणारं पावसाचं पाणी जीवाणू, विषाणू आणि डासांसाठी एक परफेक्ट ब्रीडिंग ग्राउंड म्हणजेच पैदास करण्यासाठी नंदनवन बनतं. तुम्हाला माहितीये का, साचलेल्या पाण्यात अवघ्या काही दिवसांतच डासांची फौज तयार होऊ शकते. हवेत वाढलेली आर्द्रता आणि रस्त्यावर साचलेली डबकी यामुळे आजारांचा धोका लिटरली कैक पटींनी वाढतो. याकडे आपण अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण एकूण 6 मुद्द्यांवर चर्चा करू. 1. पावसाळ्याचे दुहेरी स्वरूप. 2. डासांमुळे होणारे आजार. 3. जलजन्य आणि श्वसनाचे आजार. 4. आहारातील आवश्यक खबरदारी. 5. प्रतिबंधासाठी दैनंदिन सवयी. आणि शेवटी 6. सुरक्षित आणि जागरूक राहणे. अगदी थोडक्यात पण महत्त्वाचं सगळं कव्हर करूया. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, पावसाळ्याचे दुहेरी स्वरूप, दिलासा आणि धोक्याचा ऋतू. या ओलसर आणि दमट काळात सार्वजनिक आरोग्य राखणं हे आपल्यासाठी किती मोठं आव्हान आहे हे आपण बघणार आहोत. भाग 2. डासांमुळे होणारे आजार, उडणारे धोके. आता आपण अशा पहिल्या शत्रूची ओळख करून घेणार आहोत, जो साचलेल्या पाण्यात वेगाने वाढतो आणि अक्षरशः उडत येऊन आपल्याला आजारी पाडतो. आता यातली खरोखरच सर्वात मनोरंजक आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे 2 प्रमुख आजार दिसायला सारखे वाटत असले तरी ते किती वेगळे आहेत. इथे पहा, मलेरिया हा मादी ॲनोफिलीज डासामुळे होतो, ज्यामध्ये प्लाझ्मोडियम परजीवी असतो. यात अचानक थंडी वाजून येते आणि तीव्र तापासोबत डोकेदुखी सुरू होते. आता दुसरीकडे डेंग्यूकडे पहा. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे. यात काय होतं? भयंकर ताप, सांधे आणि स्नायूंचं अक्षरशः तोडून टाकणारं दुखणं, त्वचेवर पुरळ आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये तर थेट रक्तस्रावही होऊ शकतो. हे दोन्ही आजार वेळेवर लक्ष नाही दिलं तर नक्कीच जीवघेणे ठरू शकतात. मग या उडणाऱ्या शत्रूंविरुद्ध आपण कोणतं चिलखत वापरायचं? हे बघा, घर किंवा आजूबाजूला साचलेलं पाणी लगेच नष्ट करणं ही सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची स्टेप आहे. याशिवाय बाहेर पडताना उघड्या त्वचेवर मॉस्किटो रिपेलेंट म्हणजेच मच्छर प्रतिबंधक क्रीम लावणं, रात्री झोपताना मच्छरदाणीचा हमखास वापर करणं आणि अंगभर कपडे घालणं, यामुळे एक अभेद्य भिंतच तयार होते. या गोष्टी ऐकायला अगदी साध्या वाटतात, पण याच गोष्टी आपलं सर्वात मोठं संरक्षण करतात बरं का. आता पुढे जाऊया आणि पाहूया की हे सगळं कसं जोडलं जातं. भाग 3. जलजन्य आणि श्वसनाचे आजार, अदृश्य धोके. मगाशी आपण उडणारे धोके पाहिले, आता पाण्यात आणि हवेत लपलेल्या सूक्ष्म अदृश्य धोक्यांबद्दल बोलूया. दूषित पाणी पिण्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे आपण इथे स्पष्टपणे पाहू शकतो. उदाहरणार्थ कॉलेरा. हा आजार विब्रियो कॉलेरा नावाच्या जीवाणूमुळे होतो. यात काय होतं तर सततच्या जुलाबामुळे शरीरातील पाणी अतिशय वेगाने कमी होतं आणि प्रचंड डिहायड्रेशनचा धोका निर्माण होतो. आणि दुसरा आजार म्हणजे टायफॉइड किंवा विषमज्वर. हा सॅल्मोनेला टायफी जीवाणूमुळे होतो, जो दूषित पाण्यातूनच पसरतो. यात रुग्णाला बरेच दिवस टिकणारा ताप, थकवा आणि पोटाचे गंभीर आजार सहन करावे लागतात. हे दोन्ही आजार फक्त आणि फक्त अस्वच्छ पाण्यामुळेच फोफावतात. आता पाण्याव्यतिरिक्त आणखी एक धोका असतो, तो म्हणजे हवेचा. पावसाळ्यात हवा थंड आणि दमट असते, बरोबर? त्यामुळे सर्दी, फ्लू आणि व्हायरल फीवर म्हणजेच विषाणूजन्य तापाच्या केसेस अचानक वाढतात. पण एक चांगली गोष्ट म्हणजे याला आपण सहज आळा घालू शकतो. त्यासाठी फक्त हातांची स्वच्छता काटेकोरपणे पाळायची, आजारी व्यक्तींपासून थोडं सुरक्षित अंतर ठेवायचं आणि गर्दीच्या ठिकाणी मास्क लावायचा. या अगदी साध्या सवयी या संसर्गाला पसरण्यापासून प्रभावीपणे रोखू शकतात. आता आपण आजार आणि धोक्यांचे स्वरूप तर समजून घेतले, पण इथे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे या सगळ्या हंगामी धोक्यांपासून आपण आणि आपला समाज स्वतःचं संरक्षण नक्की कसं करू शकतो? घाबरून जाण्याचं कारण नाहीये, कारण इथून पुढे आपण फक्त आणि फक्त ठोस, करता येण्यासारख्या उपायांवरच लक्ष केंद्रित करणार आहोत.
भाग 4. आहारातील आवश्यक खबरदारी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. पावसाळ्यातील आजारांशी दोन हात करण्यासाठी आपली अंतर्गत डिफेन्स सिस्टम म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती आणि आपण जे पाणी पितो त्याची स्वच्छता किती महत्त्वाची आहे ते आता पाहूया. पावसाळी आजारांचा सामना करायचा असेल तर आपलं पिण्याचं पाणी 100% सुरक्षित असणं मस्ट आहे. त्यासाठी या 3 सोप्या पायऱ्या नेहमी लक्षात ठेवा. पहिली पायरी, पाणी शुद्ध किंवा फिल्टर करा. दुसरी पायरी, ते पाणी खळखळून उकळून घ्या, नुसतं फिल्टर करून चालत नाही. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे बाहेर कितीही दमट आणि ओलसर हवामान असलं तरी आपल्या शरीराला पाण्याची गरज असतेच. त्यामुळे हायड्रेटेड राहण्यासाठी हे शुद्ध आणि उकळलेलं पाणी दिवसभर भरपूर प्रमाणात पीत राहणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की रस्त्यावरील किंवा उघड्यावरचं अन्न या काळात 100% टाळलंच पाहिजे. यात कोणतीही तडजोड नको. उघड्यावरचं अन्न बनवताना स्वच्छतेची योग्य ती काळजी घेतली जाईल याची कोणतीही गॅरंटी नसते. त्यामुळे कच्चे किंवा अशा अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने फूड पॉयझनिंग आणि पोटाचे गंभीर विकार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो. त्यामुळे बाहेरचं खाणं पावसाळ्यात तरी बंद. भाग 5. प्रतिबंधासाठी दैनंदिन सवयी दिनचर्या तयार करणे. आता आपण अशा काही रोजच्या मूलभूत सवयींबद्दल बोलूया ज्या आपण आपल्या रुटीनमध्ये समाविष्ट केल्याच पाहिजेत, जेणेकरून आपलं घर आणि आजूबाजूचा परिसर सुरक्षित राहील. घर आणि स्वतःला सुरक्षित ठेवायचं असेल तर या अदृश्य जीवाणू आणि विषाणूंच्या विरोधात वारंवार हात धुणे हीच आपली पहिली आणि सर्वात भक्कम बचावफळी आहे. विशेषतः जेवणापूर्वी आणि वॉशरूमचा वापर केल्यानंतर साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुणं एकदम आवश्यक आहे. यासोबतच घरात किंवा आजूबाजूला कुठेही ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या. तुमची राहण्याची जागा अगदी स्वच्छ आणि कोरडी असेल तर तिथे बुरशी आणि जीवाणूंची वाढ नैसर्गिकरित्याच थांबते. आणि हा नियम तर सर्वांसाठी अतिशय कडक आणि जीवघेणा ठरू शकणारा आहे. पुराच्या किंवा रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून कधीही चुकूनही चालू नका. तुम्हाला वाटेल की काय होतंय थोडं पाण्यातून गेल्याने, पण त्या पाण्यात गटाराचं पाणी, विषारी रसायने आणि आजार पसरवणारे असंख्य जीवाणू मिक्स झालेले असतात. त्या सांडपाण्यातून चालल्याने त्वचेचे भयंकर आजार आणि अत्यंत गंभीर इन्फेक्शन होण्याचा धोका सर्वात जास्त असतो. त्यामुळे तो मोह टाळाच. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या भागाकडे. भाग 6. सुरक्षित आणि जागरूक राहणे, संरक्षणाचे अंतिम कवच. जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा स्वतःला अपडेटेड ठेवणं आणि शारीरिक संरक्षण घेणं का गरजेचं आहे ते पाहूया. आणि हे उदाहरण अगदी स्पष्टपणे दर्शवतं की घराबाहेर पडताना फक्त छत्री किंवा रेनकोटच नाही तर योग्य पादत्राणे म्हणजेच फुटवेअर निवडणं किती गरजेचं आहे. चिखलाच्या आणि निसरड्या रस्त्यांवरून चालताना पडण्याची किंवा दुखापत होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे जर आपण बंद शूज किंवा खास पावसाळी रबरी सँडल्स वापरले तर आपण आपल्या पायांना या गलिच्छ पाण्यातील संसर्गापासून आणि मोठ्या दुखापतींपासून नक्कीच वाचवू शकतो. आणि हो, या सगळ्या प्रतिबंधात्मक उपायांसोबतच वैद्यकीय संरक्षणाचा एक अतिरिक्त लेयर जोडणंही तितकंच महत्त्वाचं आहे. स्थानिक आरोग्य प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांकडे आणि अलर्ट्सकडे नेहमी लक्ष ठेवा. त्यांनी सांगितलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचं या मोसमातलं लसीकरण वेळेवर पूर्ण झालंय ना याची नक्की खात्री करा. लसीकरणामुळे शरीराला या आजारांशी लढण्यासाठी आतून एक भक्कम ताकद मिळते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर पावसाळ्यात धोके नक्कीच मोठे आहेत, पण आपण आता ज्या साध्या पण प्रभावी खबरदारीच्या उपायांवर चर्चा केली ते अवलंबले तर आजारी पडण्याची जोखीम आपण मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतो. हे उपाय केले तर हा ऋतू सर्वांसाठी सुरक्षित आणि खरंच एन्जॉय करण्यासारखा ठरेल. पण जाता जाता माझा एक प्रश्न आहे. फक्त ही माहिती मिळून न थांबता आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आणि या साध्या सवयी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपला समाज खरोखर तयार आहे का? विचार करा. या एका प्रश्नासोबतच आजचं हे माहिती सत्र आपण इथेच थांबूया. निरोगी राहा, सुरक्षित राहा आणि पावसाळ्याचा आनंद घ्या.